ज्ञानेश्वरा निवृत्तीदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आदत्रय जननी देवाची श्री संताची माता चरणावरी साष्टांग हे करी दंडवत प्रस्तुत प्राप्त प्रसंग अखंड हरिनाम सप्ताह मोजे अरण्येश्वर पेठ. अरण्येश्वराच्या या पवित्र प्रांगणामध्ये वर्ष मला वाटतं 17वं आणि 17व्या वर्षातलं एक काल्याचं कीर्तन माझ्यासारख्या पामराकडे गुंपण्यासाठी दिलेलं आहे. सालाबाद प्रमाणे काल्याचं कीर्तन आणि काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त जगाची माऊली ज्ञानियांचा राजा माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे यांची अभंगरूपी गवळण आणि काल्याच्या कीर्तनासाठी निवडलेली आहे. विठाला उच्चतम अवस्थेला गेलेली ही गवळण आहे. ही सामान्य अवस्थेतली गवळण नाही. या अभंगाद्वारे ती गवळण कोणत्या लेवलला पोहोचलेली आहे हे आपल्या समजून येत. सावळे परब्रह्म आवडे आजीवा ती आपल्या सखीला सांगते पहा. आता या जगातली कोणतीही वस्तू आवडत नाही. बायको नाही, पोरं नाही. आवाज नीट करणार आहे बाबा. आज काय असं करतोय तू? काय कळा ना मला तुझं. एक तर आलटून आलटून आधीच बेजार झालाय जीव. थोडक्यात आवाज आला पाहिजे. विठाला ती गवळण सखीला सांगते आपल्या, मला आता काहीही आवडत नाही. आपण संसार आवडणारी माणसं आहेत, पण ती अशा अवस्थेला गेलेली गवळण आहे की तिला आता काहीही आवडत नाही. मग काय आवडतं? फक्त सावळे परब्रह्म आवडे या जीवा. आपल्याला सावळ परब्रह्मच माहिती नाही. सावळ काही पाहिलंच नाही आपण. असं उभे का त्याच्या कलरला आपण म्हणतो सावळा आहे बरं का, पण ते सावळा फिवळा काय नसतो, तो कावळा असतो. सावळा काय? सावळा कलर कसा असतो? जी गवळण अज्ञात चक्रापासून ब्रह्मरंध्रापर्यंतचा प्रवास करते तिला सावळं दिसत. कसं दिसत? तिला ते सावळं परब्रह्म दिसत. जिकडं पाहिल तिकडं तिला तोच दिसत, सावळा. आणि तिला आवडतं मी एकच गोष्ट, फक्त ते परब्रह्म. त्याच्यामध्ये जीव गुंततो, तेच आवडत. त्याच्याशिवाय दुसरं काही आवडत नाही असं ते सखीला सांगते. सावळे परब्रह्म आवडे या जीवा आणि मनी मन राणीवा घर केले. या माझ्या मनाच्या राज्यावर त्या सावळ्या परब्रह्मानं राज्य केलेलं आहे, त्याच्याशिवाय दुसरं काहीही नाही. काय करू सई? आता तुला मस वाटतं बरं का मी संसारात गुतावा, तुला मस वाटतं मी बायका पोरात गुतावा, तुला मस वाटतं मी नवऱ्या पोराच्यात शेतीवाडीत जीव गुतावा, पण कसं होऊ शकत आता. काय करू सये सावळे गोवित आपे आप लपत म्हणते ती. आता माझ्या हातात काहीच राहिलं नाही, मग आपोआप आपोआप एखाद्या चोरट्याला किती आवरून धरा, त्याचा हात आपोआप चोरी करीत. एखाद्या लबाडाला किती पाप पुण्याच्या गोष्टी सांगा, त्याचं तोंड मनाने लबाड बोलतो. ते म्हणतो करूच काय, माझा इलाजच नाही, माझं तोंड बडबड करते, लबाड बोलते. सवय लागली.
तशी पडिले वळण पडिले माणसाला काही करा तुम्ही, पण सकाळी ऊसच आठवणार. उठल्या उठल्या काय आठवणार? ऊस, कांद. कुणाला म्हणजे त्याला काय सांगायची कारण आप्या आपसुक त्याला ती गोष्ट आठवते, कारण इंद्रियाला वळण पडले ना ते. तसं गवळण सांगते, मला काय आठवतं? आपे आप लपत मन तेथे. आता सांगायची गरज राहिली नाही. काय करू सई, काय करू, माझा इलाज चलत नाही. माझं मन त्या सावळ्या परब्रह्मामध्ये आपोआप लपत. काय करू सई सावळे गोवित आपे आप लपत मन तेथे. बाप रखमा देवरू सावळी प्रतिमा, बाप रखमा देवरू सावळी प्रतिमा. मनी मन क्षमा एक झाले, त्याच्याशी एक झाले. आता दोन राहिलं नाही. पाया पडा, इकडे नका येऊ, जाग्यावर बसा, तिथूनच पाया पडा. विठाला बाप रखमा देवरू सावळी प्रतिमा. मनी मन क्षमा एक झाले. आता दोन राहिले नाही. आता त्योडली, दोन राहिले नाही, मग एक झाले. आता तो आणि मी दोन राहिले नाही. आपोआप तिथं सगळं विरघळून गेलं. जसं समुद्राशी बूंद एकरूप होते, तशी मी त्याच्याशी एकरूप झाले. विठाला गवळण, अभंग रूपी गवळणीचा हा सरळ सरळ भावार्थ तुम्हाला मी सांगितलेला. अशा त्या अवस्थेला जाण्यासाठी, कोणत्या? जशी गवळणीची अवस्था झाली, जशी माऊली ज्ञानोबरायाची अवस्था झाली, त्या अवस्थेला जाण्यासाठी संगत फार महत्वाची आहे. संगत महत्वाची आहे ना. का फुलबी एवढा झाला? संगतीने झाला. 24 तास पिऊन पडतोय का? तो काही एकटा प्यायला गेला नव्हता आधी, मग त्याच्या संग कोणीतरी होता आधी. नंतर संगतीची गरज, मग एकटाच. बरोबर. आमचा सासरा गांजा वाढायचा. आता ती गांजा वाढायचं तर काय करायचं? तर मी जायचो कधीतरी आपल्या मुक्कामी. ते एकटंच नळी भरायचं, गाथ्या गोळा करून आणायचं, ती एकटंच वडीत बसायचं. मी म्हणलं एकटं? अरे मी बरीच वाढणारी बघितली, पण एकटी वाढणारी नाही बघितली. म्हणला पहिली काय, आम्ही एकटाच नव्हतो वडीत. मग असं मैफिलीत जाऊन तर शिकलोय म्हणला. तुमच्या लक्षात आलं आता? कोणती बी गोष्ट अशी एकटेने जमत नसते. जमेल. भजनाची सवय काय एकट्याने लागली काय? नाही नाही. आधी गोळ्या मेळ्यानी होत, आणि ज्या वेळेस सद्गुरु माऊली सापडले त्या दिवशी एकट्याचं भजन चालू झालं. मग दुसऱ्याची गरज लागत नाही. ती गवळण ज्या अवस्थेला गेली, त्या अवस्थेला जाण्यासाठी संगत महत्वाची आहे.
ज्ञानदेवा गोडी आणि मग हरी विजय जनीवनी आत्मतत्व प्रमाणाशिवाय बोलायचं नाही. संगतीनीच घडत अण्णा पावलाट झालं ते बी संगतीनी, गुरुला शिव्या देत आहे ते बी संगतीनी, आणि गुरुची सेवा करते ते बी संगती. आता एक बार ते माझी सेवा करतो पण त्याने आधी मासाळ्याला बघितलेला आहे. मासाळ्या सेवा करायचा ती बारत्याने बघितलेलं आहे, त्याच्या संगतीने हा सेवा करायला शिकला. आलं लक्षात? संगतीशिवाय नाही. आणि आवचित उठून सेवा करायला लावली असती तर त्यांनी कुठं तर मला दाबला असतं सांगता येईल. तुमच्या म्हणजे साधं उदाहरण देतो मी तुम्हाला. ज्ञानदेवा गोडी संगती, तसं हे गवळणी तुला असं कसं काय झालं बरं? म्हणजे संगतीनीच झालं. काय सांगू तुला, एक दिवस सकाळी बातमी आली आणि गवळणी सांगत आल्या, गवळण गवळण सांगते गवळण
एवढा का म्हणा बस उशिरा आला काय उपयोग त्याचा काय सांगत होत हा अशा गवळणी सांगत आल्या बाया आणि काय सांगू तुला आणि म्हणलं झालाय पोरगा तर चला आपण बी आनंदात सहभागी होऊ पळत होत्या सगळ्या गवळणी मी बघितलं ना एक धावे एकी पुढे काय आनंद झाला त्यांना मग मी गेले त्यांच्या बरोबर तर तिथं गंमत अशी होती दाशी जणी हे ऐसे गेल बल झाले दाशी जणी हे ही सगळी गडबड बघितली मी गेले बाया बघायला आणि काय इद्रूप पोरग बाया म्हणजे इद्रूप कसलंय म्हणजे काळ नाही जांभळ नाही निळ नाही वेगळ्याच कलरच आहे पांडू कलर आहे माहिती पांडुरंग पांडू कलर तुम्हाला इथं कुठेही दिसणार नाही त्याचा पांडू कलर आणि ते पांडू कलर मी माझ्याकडे बघितले आणि मी त्याच्याकडे बघितले आणि काय सांगू बाई तुम्हाला त्या पांडू कलरला मी पाहिलं त्यांनी माझ्याकडे पाहिलं पाहिलं कुणाचाच वर्ग बघितलं नव्हतं बाई आजपर्यंत म्हणजे आणि ही बघितलं तर ही असलं इथं बरं बघितलं तर बघितलं आणि बघितलं मला झटकाच बसला बाई मला माझीच आठवण राहिली नाही या ती कुणा माझ्या
पोरग बघायला, या मी माझीच राहिली नाही, या ती कुळ माझे गेले हरवतो. मी स्त्री आहे का पुरुष आहे मला कळाला, मी कोणत्या जातीची आहे समजाला, माझं काय आहे मला कळाला. मी आणि माझी आठवण विसरले दयाचे अंतकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. मी आणि माझी आठवणच विसरून गेली. हा असं चालतं काय? हा चालतंय असं शिवाय बसला होता कधी नाही? त्याला संताची गाठ काय पडली नाही का अजून? असा झटका बसवतो, पण कधी बसवतो ज्या वेळेस संताची गाठ पडते. संताकडे पाहिल्याबरोबर, आणि जर झटका बसला नाही तर ते संतच नाही. विचारला काय झटका बसतो? मी आणि माझी आठवण विसरले दयाचे अंतकरण. अरे पार्था तो संन्यासी जाणं निरंतर. संन्यासी होतो संन्यासी. अवघी चिंता कुंडलिनी शक्ती जागृत होऊन ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचते. एवढी ताकद सद्गुरूच्या दर्शनात आहे. जबाबदारीनं वाक्य बोलतोय बरं का, ध्यानात ठेवा. काय बोललो हे ध्यानात ठेवा. काय बोललो? 3 मिनिटांमध्ये कुंडलिनी शक्ती जी बेंबीच्या कडनी 3.5 येड मारून बसलेली अधोमुख 3 मिनिटांमध्ये ऊर्ध्वमुख होऊन ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचवण्याची ताकद सद्गुरूच्या दर्शनात आहे. संत दर्शनी हाला पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला, पद्मनाभ जोडीला ताकद आहे संताच्या दर्शनाची. मग म्हणले आम्हाला का झालं नाही? संतच भेटला नसून. ज्या अर्थी त्याला नाग चावला काळा आणि तो 2 दिवसांनी जिवंत सापडला, त्या अर्थी त्याला नागच चावला नाही. ज्या अर्थी तुमची कुंडलिनी शक्ती जागृत होऊन ब्रह्मरंध्रापर्यंत पोहोचली नाही, त्या अर्थी एक तर तुम्हाला संताचं दर्शन झालं नसावा, किंवा संताचं दर्शन होताना तुम्ही जाग्यावर नसावा. डोक्यातले कंजा भड घेऊन जातो ना. बाबा मला नातू द्या, भात घालाय पाहिजे त्याच्या फरकाडात. नातू डोक्यात घेऊन गेले, त्याची कुंडली कशी जागी व्हायची? 2 वर्ष झालं ऊस करीत आहे, पण काय बेजाला बाजारात आहे ना, मुसकाड आणतो तुझं, ये इकडं. अरे ऊस घेऊन गेला ना तू तिथं राजा. तुकाराम महाराज पंढरपूरला गेले, काय काय घेऊन गेले संजो? गेले काय घेऊन?
काहीच नेलं नाही, सगळं सोडून दिलं आणि सगळं सोडून दिलं आणि मग पांडुरंगाच्या पुढे उभे राहिले. तुझ्या आणि माझ्या मध्ये दुसरं काही नको आता. देवा माझा नाही. संताकडे आणि देवाकडे जाताना चपल्या बाहेर काढायच्या. काय बाहेर काढायच्या? चपल्या म्हणजे काय? चप्पल म्हणजे काय? जीव काढे बा, अहंकार. काय? कुठं? जागीरदार तुझ्या घरचा, तिकडं नाही. ते जगाचं मालक आहे, तिकडं नाही. आणि पुढे गेलं की कासवावानी लीन व्हायचं. कशावानी? कासव कशाला असते तिथं? लोक कासवाच्या बी पाया पडतात. अरे कासवावानी लीन हो. पंचविषय षडविकार सगळे आवरून घे आणि भावानं भगवंताच्या जर समोर उभा राहिला तर देव पाव यासी बसलाय, पण संसार डोक्यात घेऊन आला. बुवाच्या दर्शनाला गेला, मग सद्गुरु भेटले, पण डोक्यात दुसरंच कंचाळ घेऊन गेला. अरे पांडुरंगाकडे गेला, पण सगळं कंचाळ डोक्यात. कसा व्हायचा तो देव? आणि जर का असा निर्मळ होऊन गेला, देव पाहावयासे गेलो, अरे तेथे देवाची ओवणी ठेलो. गवळण गेलती देवाला बघायला, गवळणी बाकीच्या बी गेलत्या, पण कंजाळ डोक्यात घेऊन गेल. आणि ही स्वच्छ मनाने गेली आणि तिनं त्याच्याकडे पाहिलं आणि त्यानं तिच्याकडे पाहिलं. बस त्यो झाली आणि त्यो ती झाला. शुद्ध ज्याचा भाव झाला,
अरे दुरी नाही देवत्याला. वा पठारे बाबा जोरात बरं का. गुरुचा चेला असला की जुळते. ओ नर कच्चा बे कच्चा रे नाही गुरु का बच्चा. ओ नर कच्चा बे कच्चा. जायचं पण कसं जायचं. शुद्ध भाव. माझा अनुभव सांगतो. मी पहिल्या प्रथम अनुग्रह घेतला आणि आळंदीला बाबांना भेटायला गेलो. आळंदीला एकादशीला म्हणले बाबांचं कीर्तन आहे चला. आम्ही गेलो आणि काय सांगू तुम्हाला, गाडीतून खाली पाऊल टाकला आणि असा करंट बसला का मी कुठे आहे आणि काय आहे तपास नाही. काही तपास. तो अनुभव, ती अनुभूती म्हणजे एका सेकंदामध्ये कुंडलिनी शक्तीनं ब्रह्मरंध्राचा घेतलेला ठाव. आणि ती ताकद कशाची आहे. तुमचा भाव आणि साधूचं दर्शन. बोरता अनेक जण हाणत्या तो पण नेमका शिरव गेला पाहिजे. तर इतके बुवा कुठे गेला पाहिजे बोर नाही तर फोपाटा. आम्ही नाही परमार्थ करीत का फोपाट्याचा. फोपाट्याचा का तसं झालं व्हायचं कारण शिर सापडली. बोरता हाणला पण शिर सापडली. आमचं दर्शन झालं पण साधूच नाही झालं. आणि साधूच जरी झालं तरी आम्ही जाग्यावर नव्हतो. विठाला म्हणून काय करावं लागेल. करू नका काही माकड चेष्टा करू नका. काय करा संत संग धरा. पूर्वीचा तो दोहरा उगवे. पूर्वी जर केलेला असेल पुण्य नाही का तर उगवायला काय हरकत नाही. संत संग धरायचा पण शुद्ध मनाने तिथे जायचं. कसं जायचं. अशुद्ध मनाने नको. अशुद्ध मनाने गेलं तर जुळणार नाही. जशी गवळण गेली होती शुद्ध मनाने आणि गवळणीनं त्याला पाहिलं आणि त्यानं गवळणीला पाहिलं. गवळण गवळण राहिली नाही आणि कृष्ण कृष्ण राहिला नाही. दोघं एक झाली आणि तो आनंद काय तो आनंद आहे वा. आनंद रे
टाळी वाजवायला का व्याग्र अरे बेबी तुटून येईल त्याची पारवर तरी तुम्हाला पाजूर फुटायचा टाळी वाजवाय काय फोन लागतो का तुम्हाला टाळी वाजवा जोरात वाजवा चांगलं झालं वाजवाय काय हरकत आहे का आनंदुरी आजे आनंदुरी अरे सबाई अभ्यंतरी अवघा परमानंदुरे आनंदुरी आजे आनंदुरी आणि त्या गवळणीचा तो परमानंद जागृत झाला परमानंद जागृत झाला आणि तो परमानंदामध्ये त्या गवळणीचं आणि मन विलीन होऊन गेलं तिला काहीच आवडा नाही काहीच आवडा ना आणि ज्याला असं होतं त्याला काहीच आवडत नाही हो आवडतच नाही काय लोक मला म्हणतात बाबा तुम्ही संसार तुम्हाला शेती बिती आवडत नाही का आजनी गेली पाजनी गेली बाप गेला करू करू त्याला कुठं सुख लागलं तो आता आपल्याला मला म्हणतात तुम्ही अजिबात माग पुढं काही बघतच नाही काय बघायचं माग पुढं तू माग पुढं बघून काय झालं तू काय झालं माग पुढं बघून आपण करतो अरे आपण करतो ही गोष्टच खोटी आहे मला सांगा तुमचा श्वास तुम्ही घेता का नाक घेत जीवगाले बोवा कोण घेत तू घेतो का नाक घेत नाक घेत ना पण तो काय केला आजपर्यंत तेवढं सांग काय केलं लय नाकाने वांगी सोली तो आणि मी सरपंच झालं मी पंतप्रधान घेऊ काय फळात ठेवून तुझा श्वास तू घेऊ शकत नाही एका नाटक्या आणि काय सांगतो थ्यार इकडं 2 एकर घेतली तिकडं तुझ्या बापाची इथून आणली बाई ती तिथंच होती इथून त्या लिंबापर्यंत दिसती ना बाबा माझी इकडे ये तुझं कान सुटतो अरे तू नव्हता तेव्हा दुसरी कुणाकडे होती आता तुझी आहे आणि तिसऱ्या कुणाची तरी ती होणार आहे ती हसती तुझ्या का बघून म्हणती तुझ्यासारखं लय नवरं वाट लावलं म्या कोण म्हणती काय इथं आपलं आणि काय मोठं काय इथं बांधलं आपण इथं येऊन काही तर नाही का आपण काहीच करत नाही करतय कोण तू काय करतो का आपण फुफ्फुस आपण चालवतो फुफ्फुस आपण चालवतो जठर आपण चालवतो काय करतो आपण जन्माला आल्यापासून काय केलं आणि जे काय केलं ते कुणाला पसंत पडलं
आमचा एक जोडीदार आहे, ह्याव केलं त्याव केलं, फलानं केलं, बिस्तानं केलं सांगत होता मला. मी आपलं सोफ्यावर बसून चहा पेता पेता ऐकत. चहा आला, मग म्हणलं सरबत करा, सरबत केलो, चहा पिलो. अरे म्हणलं तोंडाला काय चव आली नाही, थम्सअप घेऊन ये गावातून. ती गेलं गावात थम्सअप आणा, मग त्याची बायको पुढे आली. मला म्हणली बाबा ह्या मुडद्याला मातीत घातला नेऊन, आता त्यो होता म्हणून नाक तोडा तुमच्या पुढे काय मी बोलू शकली नाही. याला तुमच्या बरोबर घ्या, माळ घाला आणि याला तिकडं पंढरपूरला न्या, तिकडच काढा, चंद्रभागेत टाकून द्या. कोण म्हणती म्हटलं तुमच्या बायकोला तुम्ही केलेलं कधी? तुमच्या तोंडावर म्हणली वा तुमच्याशिवाय काय, तुमच्याशिवाय काय असं तोंडावर म्हणली. ती माग तसं नाही म्हणते, माग काय म्हणते मला इतर पक्षाला. आणि पोरग तर तुम्ही घरात गेला तर पोरग बाहेर, आणि तुम्ही बाहेर गेला तर पोरग घरात. तुमचं त्याचं कधी बोलणं भाषांतरी आहे का? ते म्हणतो असला बाप जन्माला येण्यापेक्षा कोणतं पाप केलं आणि हो बाप झाला आमचा. तुम्ही गैरसमजा ते अजून जरा नीट चौकशी करा. वैतागल्यात तुम्हाला. हो त्यांच्या हातात असताना तर तुमच्या टांगड्या बांधून विमानाची टाकला असत त्यांनी. पण काय करावं, लोक नावं ठेवतात म्हणून पोरं तुमची मर्जी राखतात. तर ते म्हणतात माझं ऐकण्यात येत माझी पोरं, माझ्यासारखा कुणी आहे का तो काय केलं. काय काय मग करायचं आपल्या मिशा पिळायच्या, धाराना गोळाच्या. आणि मी आलो तेवढं बाबा तू फाड, बायकोला बोलायचं बाबाला तू फाड. आता मला काय करायचं, मी आपला खातो मस्त पाहिजे. मला माहिती आहे सगळं यांचं काय तूप चाललेलं आहे. काही नाही, फक्त अहंकार घेऊन जगतोय आपण बस. आणि याडे आपल्या डोक्यात आणि भ्रम झालाय आपल्याला की ही सगळी माझी आहेत, कुणी नाही कुणाची. डोक्यातला काढून टाका आणि सत्य काय याचा विचार करा. आपल्याला आयुष्य भगवंताने कशासाठी दिले याचा विचार करा. काय कारण असावं आपल्याला जन्म घालायचं. आपण आपल्या काय मनाने आलोय का? सांगा राम भाऊ, आलो का मनाने? असं ठरवलं होतं का आता जन्माला जायचंच? बर, कधी जन्माला जायचं ठरवलं होतं का? नाही. कोणत्या गावात जन्माला जायचं ठरवलं होतं का? नाही. कोणत्या आईबापाच्या पोटी जन्माला जायचं ठरवलं होतं का? नाही. कसला देह मिळून ठरवलं होतं का? नाही. आता वाढलेली ढेरबारी खाईना आता आपल्याच्यानी.
एवढे तर आपण पहिलवान वाढले ते कमी व्हायला ना चलू चलू जॅम झाला आपल्या काय हातात आहे बरं इथं आल्यावर तरी काय आपल्या हातात आहे का सांगा आता मला बायको काय आपल्या मनावर आली का पोरं आपल्या मनावर झाली का ती इबलीस होत्या का कसली होती आपल्याला माहित होतं का आता झालं हे म्हणून आता जाऊ द्या बघ काकी मला नेहमी म्हणायची पोरांच्या तुमचं लक्षच नाही राहू दे लक्ष देणाऱ्याची कुठे नीट झाल्या तवा आता मी लक्ष ठेवायला लावलंय एक जणाला शिरपत बाबाला लावलंय हे लक्ष ठेवर का याच्या मला काही सवड नाही त्यांनी ठेवलं लक्ष त्यांनी केलं पण चांगलं झालं आपण केलेला संसार कुणाचा धड झालाय आम्हा हरच्या दाता त्रैलोकी भय नाही देव उभा मागे पुढे काहीच कोड नाही हा असं आहे असं आहे तुम्ही केलं का घोटाळा त्याच्यावर सोपून द्या तेच करते सगळं मनाने तेच करते असं मोकळं व्हा कशा कशातून मोकळं व्हायचं मी पणातून मोकळं व्हा मी आणि माझी आठवण हा याच्यातून मोकळं झाला आणि सद्गुरूच्या शरणागतीला गेला की सद्गुरूला असं लांबून पाहिलं ना लांबून इथंच कुंडलिनी शक्ती जागृत होते आणि ब्रह्मरंध्रामध्ये आणि त्या जीवाचं शिवाशी मिलन होत अनुभव मला अनुभव आले अंगा ते या जगात येत तसे माझ्या सद्गुरूला पाहिल्याबरोबर माझ्या सद्गुरु राया माझ्या श्रीपाद बाबान माझ्या जीवाचं लगीन
करा नाही ना करता येत मी टाळ्या वाजवायला वाजवा जोरात किती सुंदर गाते बघा बरे आपल्या टाळ्या वाजवायला काय जड जाते माझ्या सद्गुरु रायाने देवगारे बाबा जमतंय का बघा मला माझ्या श्रीपाद बाबाने निज रूपाला दाविल अरे माझ्या जीवाचं लगीन शिवाशी लाविल ब्रह्मरंध्रामध्ये प्राण गेला स्वरूपामध्ये आणि स्वरूपामधला आनंद एकदा उपभोगला गवळण म्हणते आता मला तूच आवडतो काय सावळे परब्रह्म कधी पंढरपूरच्या देवाला नीट पाहिला तर सगळ्यांनी पण नीट नीट नाही पाहिला नीट ज्या दिवशी पाहण्याची दृष्टी तुमच्याकडे येईल ते काय या दोन डोळ्याचं काम नाही या दोन डोळ्याचं काम नाही नीट पाहणं तिसऱ्या डोळ्याचं काम आहे कितव्या आहे का कुठं असतो तिसरा डोळा इकडे तुला दाखवतो त्या गवळणीनं तिसऱ्या डोळ्यानं पाहिलं आणि मग तो आनंद आणि मग तो परमानंद मग तो सचिता आनंद आहे आणि ते पाहण्यासाठी तशी दृष्टी व्हावी आणि असं पोरग जन्माला आलं ज्याला पाहिल्याबरोबर आणि दुसऱ्याची समाधी साधली असं पोरग कोणाच्या बी पोटी थोडंच महाराष्ट्रात एक झाला आमचा बाबा शंकर दादा मग काय सगळे झाले काय त्यांना पाहिल्याबरोबर समाधी साध्य होती फुकट आहे का ते पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो दे अच्युत सर्व काळ कुणाच्या बी पोटी नाही सगळ्याला वाटतं हो छत्रपती आमच्या पोटी जन्माला यावा पण गुटखा किंगच येतो छत्रपती सगळ्याला वाटतो आमच्या पोटी यावा कृष्ण सगळ्याच्याच पोटी जन्माला यावा वाटतो ना पण येतो का मग कोणाच्या पोटी येतो जन्मोजन्मी आम्ही बहु पुण्य एकच व्हावा पण शिवराय व्हावा
नहीं तो मुर्गी जनी बच्चे घनी आगे पीछे थाट बाट पुत्र दे ऐसा गुंडा पुत्र देई आईसा आणि ज्याचा तेवी लोकी आमचा पुत्र असा त्याला पोलिसांनी धरून गेला आणि असा टेचला धरून आमच्या देखता आणि बाप मिशी पिळी देतोय टांगड्याला हाणाव का याच्या हा मुर्गी जनी बच्चे घनी आगे पीछे थाट बाट अरे 10 उठाए बिल्ली 10 उठाए घार मुर्गी बाय टाक 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 वर्गात असा जन्माला घातला बायको करून दिली तो बायकोचा झाला बापाला सांगतोय लाथा ही पिलावर जन्माला घालण्यापेक्षा मेला का नाही कसा पुत्र पाहिजे पुत्र देई ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी पुत्र झाला आणि त्याच्या हातात मोबाईल दिला हे बसलं गेम खेळत गेला मेंदू कामातून त्याचा काही कळाना बाप हे काही आणि त्याच्यात दिलं लग्न करून म्हणजे माकडाला दारू पाजली आणि त्याच्यात त्याच्या नावावर दिली जमीन करून म्हणजे माकडाला दारू पाजली त्याला इटू चावला आता काय होईल तिन्ही जमीन झाल्या एकत्र ती आपली पोरं आहेत आता औलाद त्याला देव कळाना त्याला धर्म कळाना त्याला साधू कळाना त्याला संत कळाना काय चाललंय त्याचा मेळ बसाना कुणाच्या बी पोटी नाही बाबा हो आई वडिलांचे संस्कार लागतात जिजामातेला एकच होता पण जिजामाता असं नाही म्हणली बाळा जरा जपून जा बर का असं म्हणली का इष्टीचा घालवाय गेली आई बाप बाळा जपून जा बर का मी होतो बसलेलं तिथं मी म्हणलं ड्रायव्हरला सांग त्याला काय सांगती जपून नेणारा कोण आहे याला आता ड्रायव्हरनीच गाडी खड्यात घातल्यावर हा काय जपून जायचा तेव्हा म्हणलं ड्रायव्हरला सांग जपून ने गाडी म्हणून आणि त्याला म्हणजे मधल्या सीटावर बस मधले कुठं का पुढून धडकली तरी तू शाबीत मागून धडकली तरी तू शाबीत असली आई दातीच की आणि बाप त्याच्याहून बिली तर छत्रपतींना जिजामाता सांगतात हिंदवी स्वराज्य निर्माण झालं पाहिजे या महाराष्ट्राच्या मागे
जोरात टाळ्या वाजवा अजून जोरात. असं हे बघ बाळासाहेब महाराज चौगुलेंनी या मुलीला 200 रुपये दिले. टाळ्या वाजवा एकदा. हे असं किडी काय फुकट झालं मला येत नाही बाबा. हा जेव्हा भवानी म्याल्यातून बाहेर पडली नाही तीरणी माघारी फिरली. जेव्हा भवानी म्याल्यातून बाहेर पडली नाही तीरणी माघारी फिरली. तमाम बादशाहीचा मान तिने ठोकरला माझ्या मराठे शाहीचा वेश तिने पांघरला. महाराष्ट्र
आणि आपली येड्याची वरात. एक बायको गेली चळ बोगळा भरला त्याला. अरे माकडाला जसा इथून चावावा आणि दारू पाजावा आणि एकत्र आल्यावर जे होईल ते आपलं पोरग. आपलं काय काय बाबा माकोड त्याच्यात त्याला पाजावा दारू आणि त्याच्या बुढ्याला चावा इचू. मग काय होईल ते एकत्र केल्यावर जे होईल ते आपला कार्ट. लय सुमारी झालं मला घातली का आपण. छत्रपतीच्या जयंतीच्या दिवशी माग झेंडा लावून हेडायला गोड वाटत पण वागायचं तसं वागायचं कोणी दाढी वाढवायची छत्रपती मुस्कट आणलं पाहिजे. अरे सुभेदाराची सून आणि त्या राजांना प्रेझेंट आणले सरदारांनी. छत्रपती शिवाजी राजांच्या पुढे पेशकश झाली. छत्रपती शिवाजी राजांच्या पुढे पेशकश झालेली आहे. सरदारांनी सांगितलं महाराज आज एक अनमोल रत्न आपल्या भेटीला आम्ही आणलेला आहे आपल्याला प्रेझेंट. छत्रपतींनी सांगितलं पेश करा. आणि ज्या वेळेस मेण्यातून खाली उतरली त्या सुभेदाराची सून लावण्यवती. किती लावण्यवती. पान खाल्लं तर नरड लाल होईल इतकी लावण्यवती. अरे एक काळी कुबडी बायको आणि तिच्या भोवती गिरट्या आयुष्यभर गाजीत बसला. माझा राजा आहे. दुसऱ्याच्या आईला आई मानणारा दुसऱ्याच्या बहिणीला बहीण मानणारा माझा राजा आहे. अरे दुसऱ्याच्या इज्जतीला स्वतःची इज्जत मानणारा माझा राजा आहे. ज्या वेळेस ती लावण्यवती सुंदर सुभेदाराची सून आणि त्या पालखीतून खाली उतरल्या बरोबर छत्रपती राजे आणि उभे राहिलेल्या सिंहासनावर शब्द तोंडातून निघाले वा काही सौंदर्य आहे. अशा जर आपल्या जिजाऊ माता सुंदर असत्या तर आम्ही सुद्धा सुंदर जन्माला आला असतो. चोळी बांगडी करा आणि ज्याची आहे त्याच्या घरी पोच करा. माझा छत्रपती आहे. हैदानात छत्रपती व्हायचे. अरे काळ्या रातेला
बेटा सोडून द्या. दुसऱ्याच्या आईला आई मानायचं तर राहू द्या, स्वतःच्या आईला सुद्धा आई म्हणला आणि स्वतःच्या बापाला बाप म्हणला. आमचं स्वांगे म्हणली काय वर्ग म्हणते बापाला काय आई संस्कार. अरे शेतकऱ्याच्या भाजीच्या देठाला सुद्धा धक्का लावायचा नाही, हे राजाची शिकवण आहे. आपलं काय आहे, आपण किती जणांची घरं उद्ध्वस्त केली माप आहे. आणि असा पुत्र जन्माला यायचं म्हणजे सोपं आहे. धन्य माता पिता, धन्य माता पिता तयाचे. असं आहे ते पेटीचं ते माईकचा आवाज काही बंद करून टाका, ते फक्त माझ्यासाठी आहे पेटी. विठाला विठाला मग बी सुरू होत का असं आहे. असा पुत्र जन्माला आला कुणाच्या पोटी? यशोदा नंदाच्या पोटी. यशोदे नंदाच्या पोटी असा पुत्र. पहिल्या दिवशी राजे दरबारे आला वंशाला असा घेतरी. बाळ शिवाजी पहिल्या अवतारे जो बाळा जो आपल्या पोटी पहिल्या दिवशी जन्माले बाळ. दुसऱ्या दिवशी आणि तिसऱ्या दिवशी बापाला ठोकले जो बाळा जो रे जो. असं आहे ते आपलं. मागून आलं ते पुढे. असा मुलगा सात्विक जन्माला यावा. असा भगवान परमात्मा कुणाच्या पोटी आले? नंदाच्या आणि यशोदेच्या. पण ते कसे होते? सात्विक होते. कसे होते? भगवंताचे भक्त होते आणि म्हणून त्यांच्या पोटी जन्माला हिरा आला. आलं लक्षामध्ये? आता ही पोरगी आहे बाई, ही गाते. साधं उदाहरण आहे. तिचा बाप माळकरी असावा का नसावा सांगा तुम्ही? असावा का नसावा? असल्याशिवाय असलं नाही जन्माला येत. गांजाडीच्या पोटी येतं का असलं जन्माला? मटण खाणाऱ्याच्या पोटी असलं जन्माला येईल का? सात्विक नाही. आणि ज्या अर्थी आपलं कार्ट सात्विक नाही त्या अर्थी आपल्या दोष त्याच्यात नाही. कारण इकडं धन्य माता पिता कुणी कन्या पुत्र होती जे आणि तयाचा रे ग वाटे देवा. आणि अशा पुत्राचा जन्म यशोदेच्या आणि नंदाच्या पोटी झाला, ज्याला पाहिल्या बरोबर आणि त्या गवळणीची समाधी साध्य झाली. परब्रह्मामध्ये ती गवळण विलीन झाली. असा तो पुत्र आणि असा तो काना. आलं लक्षामध्ये? आणि मग ती गवळण स्वतःचा अनुभव सांगते. सावळे परब्रह्म आवडे या जीवा आणि मनी मन राणीवा घर केले. अहो म्हणले मग हे संसार, म्हणजे आता संसार आवडा काय करू
परमात्म्याला पाहिलं आणि गवळणीनं भगवान परमात्म्याला पाहिल्याबरोबर ब्रह्मरंध्रामध्ये आणि कुंडलिनी शक्ती गेलेली आहे आणि त्या ठिकाणी स्वरूपाशी संबंध आला. सावळे परब्रह्म आवडिया जीवा, पण त्याला निमित्त कोण आहे? निमित्त भगवान परमात्मा आहे. पहा काही लोकांना जर पाहिलं ना तर आपली मनाने तिडी हालती. माझी तर हालती बा, तुमची हालती का नाही? काही लोक पाहिली ना माझी तिडी कसं हालती. तस ती ताकद कोणात आहे? दुर्जनात ताकद आहे. तिडी खालायची अंग असं नुसतं भरून येतं. याला उचलून आपटू का काय का याच्या बरगाड्या मोडू असं आपोआपच अंग गरम होतं का नाही? तुमचं कुणाला तरी बघितलं व्हायला पाहिजे. तसं कुणाला तरी बघितल्यावर आपोआप समाधी बी लागते. ती बी ताकद आहे आणि ती ताकद सद्गुरूची आहे. माझ्या हृदयाच्या मंदिरे, माझ्या हृदयाच्या मंदिरे पाहिली गुरुमूर्ती गोजिरी, पाहिले गुरुमूर्ती गोजिरी. माझ्या हृदयाच्या मंदिरे, माझ्या हृदयाच्या मंदिरे पाहिले गुरुमूर्ती गोजिरी, पाहिले गुरुमूर्ती गोजिरी. माझ्या हृदयाच्या मंदिरी. हे नरा आत बघ जरा, जीव हा खरा नोवे ही माया, तू बुद्धी दर्पणी ब्रह्मरमीची छाया. बाबा रे, तू तुझ्या स्वरूपाला जाऊन मिळ. जशी नदी समुद्राशी एकरूप झाली पुन्हा नदी नाही, तस जीव स्वरूपाशी एकरूप झाला पुन्हा जीव नाही. जन्माला येणं नाही आणि मरणही नाही. आलं लक्षामध्ये? ही ताकद त्या सद्गुरु माऊलींची आहे. आणि म्हणून सद्गुरूला पाहताना कसं पाहायचं? डोळं वासून. मग सद्गुरूला पाहताना कसं पाहत्या? डोळं वासून नाही बाबा, डोळं बंद करून. डोळं वासून पाहायची गोष्ट नाही सद्गुरु. सद्गुरु एक दिव्यत्व आहे आणि ते दिव्यत्व दिसतं पण डोळं झाकून दिसतं. सजनी आदळा गा शून्य सारोनी तेथे आणि त्रिकुट शिखरीला दान मिळे आई. ते इडा पिंगला आणि शिशुमना जिथं एकत्र होतात अज्ञात चक्रावरती, त्या ठिकाणी ते दान मिळतं सावळ्या परब्रह्माचं. सावळ्या परब्रह्माचं दान.
आणि ते एकदा का आवडायला लागलं. सावळे परब्रह्म आवडिया जीवा मनी मन राणी वा घर केले काय करू से सावळे गोवित आपे आप लपत मन तिथे. आणि त्या आनंदामध्ये ते साधू संत ज्या आनंदामध्ये निमग्न झाले, साधू संत ज्या आनंदाशी एकरूप झाले, त्या आनंदाशी एकरूप व्हायचा आपल्याला सुद्धा, माणसाच्या जातीला सुद्धा अधिकार आहे. पण त्या अधिकार कळला पाहिजे, नाहीतर जन्माला ह्याला आणि पाणी वाहता वाहताच मी याला. गुरु केला बर का, आपण गुरुचा याचा कधी मिळून बसला नाही. बसलाच नाही. मिळ एक बाई डॉक्टर कडे गेली, म्हणली डॉक्टर साहेब पोरग व्हायना 7 वर्ष झालं लग्नाला. तेव्हा डॉक्टर म्हणले तपासणी करावी लागेल. आणि मग तिच्या तपासण्या केल्या सगळ्या, तर क्लिअर निघाल्या. तर म्हणले बाई तुमच्यात काही दोष नाही. दोष नाही तुमच्यात. मग पुढच्या वेळेस येताना तुमच्या नवऱ्याला घेऊन या, त्याला एकदा तपासून बघू आपण, मग आपल्याला दोष कळत. बाई बनतीच का तावली, म्हणजे नाव नका काढू त्या मुडद्याचं काळ तोंड्याचा. म्हणजे काय झालं, त्याचं नाव काढायचं नाही पुन्हा माझ्या समोर. आपण झालं काय काय सांगू डॉक्टर नाही म्हणली. आई बापानी कसला गाठून दिला, आणि गाठला ती गाठला, नांदाई गेली मी. आता आई बापाच्या नावासाठी जावं लागलं मला. मला पटतच नव्हता आधीच त्यो. त्याच्यात त्यो असा निघाला काय सांगू म्हणली. पहिल्याच दिवशी रानात नेलं म्हणे दार दे. आता मला दे ना दार देता. माझ्या बापाने एवढी मोठी शेती पण मला कधी वावरात लावलं नव्हतं. आणि ह्या मुडद्याने म्हणली पहिल्या दिवशी नेलं दार द्या. दार काय मला बसाना. कुणी कुणी गळपडायची का पाणी खाली पाटाला, आणि मुडद्यानी खोरच घातलं माझ्या बारगाडा. तशी जी काय म्हणली बांधा बांधानी मी जी निघून आली, तर 7 वर्ष झालं त्या काळ तोंड्याचा तोंड बघितलं नाही. आणि गेली कशाला, होईल का. जसं तिला पोरग होणं शक्य नाही, तसं ज्याची गुरुची गाठ पडत नाही त्याला बोध होणं शक्य नाही. आणि ज्याला बोध होत नाही त्याला समाधी कसली, आणि ज्याला समाधीच होत नाही त्याचं कशाचं सावळण कावळं परब्रह्म. ज्यानं सद्गुरूची शरणागती पत्करली, इमानदारीने सेवा केली, भगवंताची त्याची समाधी साधल्याशिवाय राहत नाही. आणि समाधी साधल्याच्या नंतर बापर देवी वरू सावळी प्रतिमा.